आजची ही संध्याकाळ माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर होती. आज आम्ही गेलो होतो पवेलियन ग्राउंडवर फिरायला. सुरुवातीला इथलं मोकळं वातावरण आणि गार वाऱ्याने दिवसाचा सगळा थकवा दूर करून टाकला होता. हळूहळू संध्याकाळ गडद होत होती आणि त्या सोनेरी प्रकाशात संपूर्ण मैदान आणखी सुंदर दिसत होतं. मी आणि माझी मैत्रीण निवांत चालत होतो. चालताना जमिनीवर पडलेल्या त्या आमच्या सावल्या जणू त्या संध्याकाळची एक सुंदर आठवण बनून गेल्या. आजूबाजूला प्रत्येकजण आपल्या आवडत्या खेळात रमला होता. कोणी क्रिकेट, कोणी फुटबॉल तर कोणी बास्केटबॉल खेळत होते. एका बाजूला छोटी छोटी मुलं स्केटिंग शिकत होती. त्यांचा उत्साह पाहून तर चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही एका बाकावर बसलो. तेवढ्यात एक छोटंसं कुत्रं आमच्या जवळ येऊन शांतपणे बसलं होतं. पुन्हा चालायला सुरुवात केली. झाडांनी वेढलेला तो वॉकिंग ट्रॅक, थंडगार हवा आणि समोर दिसणारं संपूर्ण मैदान मन अगदी निवांत झालं. तेवढ्यात पावसाचे काही थेंब पडायला लागले. आम्ही म्हटलं, आता चला जाऊया वापस. तेवढ्यातच बाप्पा बसणार आहेत म्हणून ढोलची प्रॅक्टिस करणारी काही मुलं तिथं होती. त्या तालात एक वेगळीच ऊर्जा होती. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेत दिवसाची सुंदर सांगता झाली. अशा साध्या संध्याकाळची आयुष्यात गरज असते. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.